नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण हे सगळं जे काय आहे ते इतकं भारी घडत आहे. एजे जे आहेत लीलाला सरप्राईजवर सरप्राईज देत आहेत. कारण लीलाने एजंटकडे मागणी केलेली होती की मला एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज हवा आहे, जसं जिमी शेरगिल ही रिशितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. आणि एजंटनी लीलाची ती मागणी मान्य केलेली असते आणि लीलाला अगदी लेडीज डब्यात चढून प्रपोज केलेलं असतं आणि लीलासोबत ते प्रेमाचे क्षण त्यांनी एकत्र घालवलेले असतात हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर लीलाने आणखी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. लीलाने सांगितलेलं आहे की मला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे, तिथं गेल्यानंतर तिथं तुमच्याकडून प्रपोज हवा आहे. अशा बऱ्याच मागण्या लीलाने केलेल्या आहेत आणि लीलाने एजंटना तसं सांगितलेलंही आहे. कारण लीलाची खूप इच्छा आहे. लीलाला हे सगळं फिल्मी स्टाईल जे असतं ते खूप आवडत असतं आणि त्यामुळं एजे लीलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण एजे ही लीलासाठी खूपच लीलाच्या प्रेमात अगदी वेडे झालेले आहेत. लीलासाठी त्यांचा जीवही तेवढाच कासावीस होत असतो हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण लीलाची दुसरी इच्छा अशी होती की एजेंनी आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जायचं आणि बर्फाच्या मध्ये रोमॅन्टिक डान्स करायचा आहे आणि त्याचबरोबर एक मस्त शिकारा राईडही करायची आहे. हे सगळं लीलाने बोलून दाखवलेलं होतं आणि एजे लीलाच्या या सर्व इच्छा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि मग एजेंनी लीलाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि तिला घेऊन निघालेले आहेत. लीलाला छान सरप्राइजेसवर सरप्राइजेस एजेंना द्यायचे आहेत आणि त्यासाठीच एजे लीलाला घेऊन चाललेले आहेत. तर त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की लीला म्हणते की एजे कधी काढायची माझ्या डोळ्याच्या वरची पट्टी. तेव्हा लीलाला एजे म्हणतात की हो नक्की. आणि मग ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तिथे पोहोचल्यानंतर मग एजेंनी लीलाच्या डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे आणि त्याचबरोबर लीलाला सांगितलेलं आहे की हे तुझं सरप्राईज. म्हणजे एजेंनी लीलाला काश्मीरला आणलेलं आहे, थंड हवेच्या ठिकाणी आणलेलं आहे आणि काश्मीरला आणल्यानंतर एजेंनी तिला छान असं सरप्राईज दिलेलं आहे. एजे आणि लीला यांचं प्रेमाचं नातं कसं फुलतंय हे आपल्याला पाहायला मिळत आहे. लीला तर एजेंटच्या प्रेमात पूर्ण डुबून गेलेली आहे, पण आता त्याही पेक्षा लीलाच्या प्रेमात एजे जास्त डुबलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. जे एजे कधीच करू शकत नव्हते त्या सर्व गोष्टी ते लीलासाठी करत आहेत. अगदी लोकलच्या लेडीज डब्यात चढणं, त्याचबरोबर लीलासारखी काहीही करणं, अगदी फिल्मी स्टाईल त्यांचं चालू असतं. लीलाला जे आवडतं ते सगळं ते करत असतात आणि लीला मात्र जाम खुश होत असते आणि लीलाच्या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करत आहेत. लीलाला अगदी हवं तसं ते करत आहेत आणि मग एजेंनी लीलाला काश्मीरला आणलेलं आहे आणि काश्मीरमध्ये त्यांचा जे प्रपोजल आहे ते होणार आहे. म्हणजे एजे लीलाला प्रपोज करणार आहेत. अगदी लीलाने सांगितलेलं आहे अगदी तशा पद्धतीचं. कारण एजेंना लीलाने सांगितलेलं होतं की मला बर्फात जायचं आहे आणि बर्फामध्ये तिथे डान्स करायचा आहे. आणि मग एजे आणि लीला दोघंही आता त्या बर्फामध्ये गेलेले आहेत. लीला इतकी खुश झालेली आहे की तिच्या डोळ्यांवरती विश्वासही बसत नाही. कारण तिला असं वाटलंच नव्हतं की एवढं छान असं घडेल आणि एजे तिच्यासाठी हे करतील. त्याचबरोबर लीला आणि एजे आता बर्फामध्ये गेलेले आहेत. लीला वेड्यासारखी त्या बर्फामध्ये नाचत आहे आणि त्यातला बर्फ एजेंना फेकूनही मारत आहे. त्यांच्याबरोबर मस्त मज्जा करत आहे. त्याचबरोबर तिथं असलेली थंडी त्यामुळं लीला कुडकुडलेली आहे. त्याचबरोबर लीलाची पुढची इच्छा आहे ती म्हणजे त्या बर्फामध्ये तिला डान्स करायचा आहे. तर लीलाने लाल रंगाची साडी नेसलेली आहे आणि त्या साडीमध्ये तिने एजेंसोबत डान्स करत आहे. एजे ही फुल टू फिल्मी झालेले आहेत अगदी लीलासारखे. कारण एजे पूर्वीपासून तसेच होते, पण त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग, अंतराचं अचानक जाणं या सर्व गोष्टींमुळं ते एजे हे थोडेसे स्ट्रिक्ट आणि शांत झालेले होते. त्याचबरोबर घराची जबाबदारी, दादा वहिनी दोघं गेले, मुलांची जबाबदारी एजेंवर आलेली होती, अंतरा गेली, या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्यामुळं एजे शांत झालेले होते. एजे अलिप्त राहायचे. पण लीलाने नवीन एजे आपल्याला दाखवलेले आहेत. एजेंना स्वतःलाही वाटलं नव्हतं ते एवढे असे रोमॅन्टिक होतील आणि पुन्हा त्यांचं पहिलं आयुष्य आहे ते पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतील असं वाटलंही नव्हतं. आणि आता एजेंना लीलाने सांगितलेलं होतं की तिला त्या थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतर तिला शिकारा राईडही घ्यायची आहे. तर शिकारा राईड घेताना एजे आणि लीला खूप रोमॅन्टिक झालेले आहेत आणि त्यासोबतच एजेनी काश्मीरला तिथे जो तिथला पेहराव असतो तो पेहराव
हे केलेलं आहे आणि त्याचबरोबर लीलासोबत ते एन्जॉय करत आहेत. प्रत्येक गोष्ट लीलासोबत ते एन्जॉय करत आहेत. त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता असं कधी होईल आणि लीला आणि एजे इतक्या छान पद्धतीने एकत्र आलेले आहेत. त्यांचा हा जो रोमांस आहे तो पाहण्यासारखा आहे. एजेंचं हे जे प्रपोजल आहे ते खरंच खूप भारी आहे. म्हणजे लीलाने इच्छा बोलून दाखवायची आणि एजेंटनी ती पूर्ण करायची असं हे एजेंटचं चाललेलं आहे. लीला म्हणते की मी आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की मी या ठिकाणी येईल आणि मला हे सगळं अनुभवता येईल. आता एजेंनी स्वतः लीलाच्या पुढे हात केलेला आहे. लीलाचा हात हातात घेत लीला आणि एजे दोघंही एन्जॉय करत आहेत आणि लीलाला एजे म्हणत आहेत की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही असं म्हणत एजे लीलाला बोलत आहेत. लीलाशी अगदी प्रेमाने ते वागत आहेत. लीला मात्र खूपच सुंदर दिसत आहे. एजे आणि लीला त्यांच्यातला हा जो रोमांस आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. एवढं छान असं एजेंनी तिच्यासाठी सरप्राईज केलेलं आहे, सरप्राईज प्लॅन केलेला आहे. शिकारा राईडच्या वेळेस तर लीलाने एजेंना मिठी मारलेली आहे आणि लीला खूपच खुश झालेली आहे. तिने कधीही विचार केला नव्हता की एजे तिच्यासाठी असं काहीतरी करतील किंवा तिची ही इच्छा पूर्ण होईल. जेव्हा एजेंशी तिचं लग्न जमलेलं होतं तेव्हा तिला खूप टेन्शन यायचं आणि तिने स्वतःहून एजेंना नकार दिलेला होता. पण आज ही लीला जी आहे स्वतः एजेंटच्या इतकी प्रेमात पडलेली आहे की तिच्या डोळ्यांवर स्वतःचाच विश्वास बसत नाही आहे. तिला स्वतःलाच असं जाणवतं की एजेंटसोबत ती इतकी आनंदात असते. तिला कळतच नसतं की एजेंटनी तिच्यासाठी अगदी तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत तिच्यासाठी सगळं सुख तिच्या पायाशी आणून ठेवलेलं आहे. आणि लीला मात्र जाम खुश होत असते. तिला खूप छान वाटत असतं आणि एजे लीलाचा हा जो रोमांस आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 22 तारखेपासून यांचं जे नातं प्रेमाचं आहे, फुलणारं प्रेम आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की तुम्ही एपिसोड पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू.